हॅलो नमस्कार, वेलकम टू प्रतिनिधी. कंबाईन ग्रुप सी पूर्वपरीक्षा येणाऱ्या रविवारी जी होणार आहे आता ती. आता याच्या आधी तुम्ही ग्रुप बी पूर्वपरीक्षा दिली, त्याच्याबद्दल काय स्कोअर असेल, पेपर टफ होता, मार्क कमी आले वगैरे ते बोललंच मी पुढे सांगेल. पण आता उरलेला जो काय कालावधी आहे फार शॉर्ट ड्युरेशन आहे आणि याच्यामध्ये आता तुम्ही बऱ्यापैकी जास्त व्हिडिओ सर्च करत असाल, बघत असाल की उरलेल्या दिवसात कसा अभ्यास करायचा आहे, काय वाचायचं आहे, कुठल्या पुस्तकातून वाचायचं आहे, असं सगळं सैरवैर झालेलं असेल ना, तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचा एक पॉज घ्या, थोडं शांत स्थिर व्हा आणि या सगळ्या व्हिडिओचा जो काय कंटेंट आहे तो शेवटपर्यंत बघा. तुम्हाला प्रॉपर सोल्युशन मिळेल. एक रामबाण उपाय विथ प्रॉपर काहीतरी त्याला बेस, त्याला डेटा म्हणतो, काहीतरी तथ्य तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे जे तुम्हाला नक्कीच पटेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. सो ग्रुप सी आता पूर्वपरीक्षा जी तुम्ही फेस करताय त्याच्यामध्ये तुम्ही मग तसा सर नाही मी आता खूपच ताकदीने अभ्यास केलेला आहे किंवा उरलेला जो काय कालावधी अजून जोर लावणार आहे, खूप स्ट्रॉंग अभ्यास मी आता करेल आणि मग पेपर देईल. येस, हे सगळं बरोबर आहे. पण विद्यार्थी एक गोष्ट विसरतायत, फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करणे, रिडिंग, रिव्हिजन हे एकाच गोष्टीवर लक्ष देत आहेत. ॲक्च्युली लढाई ही या अभ्यासासोबत अजून एका फॅक्टरची आहे, ती म्हणजे स्ट्रॉंग अभ्यासासोबत काय पाहिजे माहिती का, स्ट्रॉंग माइंडसेट. म्हणजेच इथं ज्यावेळेला आता मी आता ग्रुप बीच्या पेपरनंतर ज्या विद्यार्थ्यांना बोललोय, काही जणांचा अभ्यास खूप चांगला होता पण तरी स्कोअर मात्र त्या अपेक्षेने चांगला आलेला नाहीये. मग त्याचं काय रिझन होतं? अभ्यास तर चांगलाच होता ना, ते स्वतः सांगतात आणि याच्या आधी स्कोअर आलेले त्यांचे. तर मग तिथं एका तासामध्ये माइंडसेट जो आपण स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे होता तिथं ते कुठेतरी कमी पडले. म्हणून मी आता ह्या लेक्चरचा सगळा जो पार्ट आहे तो 1 आवर स्ट्रॅटेजी, म्हणजे त्या एका तासात नेमका तुमचा माइंडसेट, मानसिकता ही कशी असली पाहिजे. म्हणजेच वर्षानुवर्ष आपण अभ्यास केलेला आहे, 3 वर्ष 4 वर्ष असेल, खूप रिडिंग रिव्हिजन झालंय, सगळं केलंय, तरीही जर स्कोअर येत नसेल तर आता प्रॉब्लेम तुमच्या अभ्यासात नाही, प्रॉब्लेम त्या एका तासाच्या माइंडसेटमध्ये आहे. म्हणजे आपण जो प्रॉब्लेम आहे तो बाजूलाच ठेवलाय आणि दुसऱ्याच गोष्टीमध्ये वेळ वाया घालवतोय. पटते का मी काय म्हणतो ते? सो आता उरलेला जो कालावधी आहे तुम्ही जास्तीत जास्त कशाला वेळ दिला पाहिजे, तर त्या एका तासात काय काय केलं पाहिजे, ह्याच्या आधी काय चुका केलेल्या आहेत, इथून पुढे चुका कशा सुधारता येतात, तिथं मला काय पहिला विषय कुठला घ्यायचा आहे, काय स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे, जास्तीत जास्त फोकस हा एका तासात काय केला पाहिजे याच्यासाठी तुम्ही करणं अपेक्षित आहे उरलेला कालावधी. मग आपण एक्झॅक्टली हे सगळं त्याच एका तासात सोडून देतो, ऑन द स्पॉट तिथं जे करायचं तिथंच बघतो म्हणा सर मी, मग काहीच नाही होत ना. मग हे अभ्यासासारखाच एक पार्ट आहे, तो विचारात घ्या. मला वाटतं MPSC मध्ये हे खरंच एक नवीन रिव्होल्यूशन करणं गरजेचं आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये ना हे वाच ते वाच, काय वाचलं पाहिजे असं सैरवैर करण्यापेक्षा शांत बसून ना त्या एका तासात काय केलं पाहिजे हे जरा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. कारण मॅक्झिमम तुम्हाला सांगतो मी, रिझल्ट जाण्याचं एकमेव कारण आहे हे 1 तास. पटते का? असे किती जुने विद्यार्थी आहेत मला सांगा ज्यांनी खूप चांगला अभ्यास केला पण सर त्या एका तासात मला जमलं नाही. आणि होते काय, आता जस्ट ग्रुप बीचा जो पेपर आला ना, टफनेस वाढला, लेंदी पेपर आला, काहीतरी सब्जेक्ट वाईज थोडं डिफिकल्टी लेवल वाढवली, क्वेश्चन वाचायलाच वेळ लागला, व्हॉट एव्हर. अरे असे चेंजेस असणारच आहेत ऑन दी स्पॉट, ही शेवटी परीक्षा आहे ना. सगळंच आयोग दरवर्षीसारखं कसं टाकेल बरं? मग ह्या चेंजेसला आपण कसं डील करतो. मी तुम्हाला मागे तुम्ही किती जणांनी व्हिडिओ बघितला मला माहीत नाही, 2 पॉसिबिलिटी सांगितली होती. जे 62 या कट ऑफलाच डोक्यात घेऊन त्याला सगळेजण अभ्यास करू लागले ना, सगळ्यांचं टार्गेट 65, कोणी 70 घ्या ना, माझा काही विरोध नाही आहे, तुम्ही 70 मार्कांचा टार्गेट करा. अरे पण जर पेपर टफ टाकला, लेंदी आला, काही असं झालंच तर तुम्ही प्लॅन बी ॲक्टिवेट करणं अपेक्षित आहे. म्हणजेच इथं आता 60 अपेक्षित नाही तर 58 स्कोर इथं चांगला आहे, 55 स्कोर चांगला असू शकतो, इव्हन 50 सुद्धा असू शकतो. सो डिपेंड ऑन पेपर डिफिकल्टी लेवल, क्वेश्चन पॅटर्न, ह्या गोष्टीहून व्हेरी करतं. नाही इथं 62.5 कट ऑफ लागला म्हणजे आता मी 65 मार्क झाले, 70 झाले पाहिजे, हे असं फिक्स सांगू शकत नाही. पेपरची काठिण्य पातळी कशी आहे त्याच्यानुसार तुम्ही तिथं प्लॅन ॲक्टिवेट केला पाहिजे. इझी मीडियम पेपर असेल तर यस बिलकुल तुम्ही जो अभ्यास केला तुमचं हे टार्गेट तुम्हाला अचीव्ह करता आलं पाहिजे होतं. पण जर टफ टाकला तर तिथं आता तुम्ही असं म्हणून चालणार नाही की मला सगळेच अटेम्प्ट झाले पाहिजे होते. किती जणांचा आता प्रॉब्लेम झाला मला सांगा, मॅथ रिजनिंग सोडवला गेले त्याच्यात वेळ लागला, लेंदी निघालं, GSला वेळच पुरला नाही, किंवा GS पण बऱ्यापैकी तसंच लेंदी टाकलं, मॅथ रिजनिंगला वेळच पुरला नाही. मग हे अभ्यास नसण्याचं लक्षण आहे का एका तासाची स्ट्रॅटेजी फेलियरचं लक्षण आहे? तुम्ही त्या एका तासात कमी पडताय हे स्वतःला सांगा आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त प्रिपेअर करा. आता शेवटच्या टप्प्यामध्ये परत अभ्यास, परत रिव्हिजन, मी म्हणत नाही रिव्हिजन थांबवा, करा. अरे पण सगळं करून जर तुम्हाला परत तो प्रॉब्लेम येत असेल तर, कट ऑफ क्रॉस होत नसेल तर प्रॉब्लेम कुठे आहे? ह्या एका तासामध्ये. म्हणून आजचा हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कम्प्लिटली डेडिकेटेड आहे की त्या एका तासासाठी तुम्ही स्वतःला कसं तयार केलं पाहिजे त्यासाठी विथ कॅल्क्युलेशन घेऊन येतोय. चला इथंपर्यंत पटलं असेल बघा. आता हे एक छोटा कोट आहे, काय सांगताय? अ स्ट्रॉंग माइंडसेट क्रिएट अ स्ट्रॉंग आउटकम. तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर डेफिनेटली रिझल्ट म्हणा, आउटकम म्हणा स्ट्रॉंगच येणार. एक्झॅक्टली आपलं उलट आहे. आपला फक्त अभ्यास स्ट्रॉंग आहे, माइंडसेट वीक आहे म्हणजे आउटकम काय येणार? वीकच येणार, एकदम कमकुवत येणार, म्हणजे सर्वसाधारण स्कोअर येणार. नाही सर स्कोअर बाउंड्रीवरच आहे माझा, कट ऑफच्या पुढं जाईल का नाही माहीतच नाही. का? कारण माइंडसेट स्ट्रॉंग नव्हता. अटॅकिंग मोडमध्ये जा, डिफेन्सिव्ह मोडमध्ये नको.
सांगेल सगळं. म्हणून शेवटपर्यंत बघा, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी विथ प्रूफ दाखवून देतो. या इकडं आता हा छोटा एक प्रयोग आहे. मी कुठल्याही गोष्टी हवेत नाही करत, म्हणजे तुम्हाला मी असं काही मोटिवेशन देत बसणार नाही. त्या एखादा लढा भिडा नाही जिद्द चिकाटी काही नाही. हे जर एवढं सोपं असलं असतं तर मग मी 10 वेळा म्हणलं असतं तुम्हाला. त्याच्यावरून स्कोर वाढत नाही. ॲक्च्युअल काहीतरी प्रॅक्टिकल काही तथ्य आहेत ते आपल्याला मान्य करावे लागतील आणि त्याच्यानुसार बदल करावा लागेल, इथं मी मानतो. आता माझ्यासोबत ही जस्ट प्रोसेस आहे, तुम्ही करून घ्या. 7 विषय आहेत, ठीक आहे. आता कंबाईनसाठी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, करंट मॅथ. मी इथं काय केलं आहे, 2 कॅटेगरी केलेली आहे, स्ट्रॉंग सब्जेक्ट आणि वीक सब्जेक्ट. तुम्ही ज्या विषयाला स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणता ह्याचा अर्थ तिथं मार्क येत आहेत तुम्हाला, तुमचा खूप अभ्यास झाला आहे, त्या विषयावर चांगली पकड आहे, असं झालं. मी काय म्हणतो, स्ट्रॉंग सब्जेक्ट. असे किती गृहीत धरले मी? 3च. मग आता तुमचे कुठले 3 सब्जेक्ट स्ट्रॉंग आहे इथं नावं लिहायचे. आता कोणाचा हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी स्ट्रॉंग असेल, कोणाचा उलट असेल, सायन्स बॅकग्राऊंडवाल्याचा सायन्स स्ट्रॉंग असेल, इकॉनॉमिक्स स्ट्रॉंग असेल, पॉलिटी स्ट्रॉंग असेल, वॉट एव्हर, कुठलेही तुमच्या पद्धतीने इथं 3 सब्जेक्टची नावं लिहायची. या ह्याच्यामध्ये हे इथं 3 सब्जेक्टची नावं, मग ती या 7 पैकी असली. आता उरलेले सब्जेक्ट मी 4 घेतलेत जे तुमचे वीक आहेत असं आपण म्हणू, मग त्याची इथं नावं लिहायची. लिहिली. हे इनिशिएटिव्ह करा बरं का माझ्यासोबत. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी एक रिझल्ट मिळेल, पॉझिटिव्हिटी मिळेल की यस एक्झॅक्टली मी मार्क घेऊ शकतो. चला, सो स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये तुम्ही काय जे लिहिले तुमचे विषय असतील मला सांगा. एका विषयाला समजा 15 प्रश्न असतात फॉर एक्झाम्पल, ॲव्हरेजली आपण पकडू, तर 15 पैकी ह्या स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये एका विषयात तुम्ही किती मार्क घेणं अपेक्षित आहे? 15 पैकी. आता कोणी म्हणून सर स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये कॅटेगरी टाकलं म्हणजे 15 पैकी 12 आले पाहिजे, कोणी म्हणून 13 आले पाहिजेत, कोणी 11वर येईल. बरोबर. आता स्ट्रॉंग म्हणजे ह्याच्यापेक्षा खाली यायला नाही पाहिजे ना. तरीही मी इथं फक्त काय करतो, 10च गृहीत धरतो, फक्त 10. विचार करा, स्ट्रॉंग सब्जेक्ट असून सुद्धा 3 विषयात तुम्ही मिनिमम किमान मार्क एवढे येतील का नाही? आणि त्यासाठी आपण अभ्यास केला ना, एवढं तर यायलाच पाहिजे. बरं, किती झाला आकडा? 30 मार्कांचा 30 प्रश्न इथं आपण लिहिले. नेक्स्ट या इकडं आता वीक. आता हे सब्जेक्ट वीक आहेत म्हणल्यानंतर आता ह्याच्यावर पण आपण जर समजा म्हणू आपण 15 पैकी किती येणं अपेक्षित आहे? तुम्ही सर आता किमान अर्धे तर आले पाहिजे ना, ॲव्हरेज तरी आलं पाहिजे ना, असं नाही की डायरेक्ट 2 आणि 3, 7, 8 अशी रेंज असणं अपेक्षित आहे ह्याच्यात पण. तरीही मी इथं काय करतो, आता ह्या विषयामध्ये फक्त 5च पकडतो. विचार करा, एवढे कमी पकडलेत मी, फक्त 5. मग ह्याचा किती स्कोर झाला? 5 आणि 5 10 आणि हे 20, बरोबर ना? 25, राईट. आता इथं ह्या एवढ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही फक्त 20 मार्क घेतले, जे की वीक सब्जेक्ट आहे. म्हणजे ज्याला असं वाटतं सर माझा अभ्यास झाला नाही, जी भीती आहे ना त्याची, ती भीती निघून जाईल. जरी वीक असेल, जरी अभ्यास नाही, थोडा तरी अभ्यास झाला असेल ना, त्यात एवढे मार्क तर घेणारच ना तुम्ही. समजा एखाद्या विषयात 10 क्वेश्चन आले, त्यावेळी 5 सोडवायचे, 15 आले तरी 5 सोडवायचे आणि ते बरोबर आणायचे. आता असं केल्यानंतर 30 स्ट्रॉंगमधून आले, 20 वीकमधून आले. काय स्कोअर आला रे तुमचा? केलं कट्टाची 50. जर टफ पेपर आला तर 50 सुद्धा स्कोर हा आपण चांगला म्हणू शकतो सध्याच्या ह्याला. बरं, ह्या कॅल्क्युलेशनमध्ये मी ग्रुप बीची तुलना करत नाही. तर आता हे मी फार मिनिमम लेवलला घेतलं, एकदम बेसिक लेवलला. तुम्ही आयोगाच्या पेपरमध्ये जी ताकद लावताय, जी अभ्यास लावला, जी इंटेन्सिटी असती, कॉन्सन्ट्रेशन असतं, हे नक्कीच तुम्ही वाढू शकता का नाही? इथं फार मिनिमम पकडले. माझं म्हणणं इथं किमान तुम्ही 1 जरी वाढवला, किमान 1+ जरी केला तरी हा आकडा समजा नियर अबाउट इथं आपण कुठं 2 वाढवले वगैरे असे 5 धरू. इथं किती झाला आकडा? 25. ह्या 4 सब्जेक्टमध्ये मिळून 25 नाही घेऊ शकणार का? येस ऑर नो? हे पटते का? आणि इथं 10 घेतलेत, ह्याच्यात एखादा तरी वाढू शकतो का नाही आपण? तरी ह्याला स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणतो. आलं? बरं, ह्याच्यामध्ये समजा इथं आपण 3 केली किंवा ह्याला जरी 30 ठेवले तरी बघा इकडे 5 वाढवले, म्हणजे किती झाला आकडा? 55वर गेला. आणि अजून थोडं इकडे तुम्ही एफर्ट्स दिलेत तर हा आकडा 58वर म्हणजे नियर अबाउट 60 पोहोचले का? आणि हे तुमच्या समोर कॅल्क्युलेशन केले, हवेत गप्पा मारलं नाही. आता तुमच्यापैकी काही जण आवडतं, सर तुम्हाला काय लागले ते कॅल्क्युलेशन करायला? बसल्या बोर्डवर तुम्ही खेळत बसताय. अरे बाबा, हे सगळं मिनिमम लेवलला बेसिक कॅल्क्युलेशन आहे. आणि जर हे आता तुम्हाला पटत नसेल तर मग तुम्ही अभ्यास काय केलाय? आणि एवढे जर आपण मार्क घेत नसू, मिनिममच सांगतोय, स्ट्रॉंग सब्जेक्टमध्ये 10 नाही आहेत, इकडं तर 5-5, 6-6 सुद्धा आपण जर घेऊ शकत नाही तर मग काय? ॲक्च्युली अभ्यास आहे, आपण घेऊ शकतो, पण आपल्याला कधी हे गणित कोणी समजून सांगितलं नाही की बाबांनो, मिनिमम मार्क स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. हे मला नाही वाटत कधी तुम्ही ऐकलं असेल. आपण फक्त मॅक्झिमम मार्क्स घेण्यासाठी प्रयत्न करतो. माझं म्हणणं आहे, आत्ताची लढाई अशी आहे लास्ट टप्प्यात, मिनिमम मी एवढे मार्क घेतले पाहिजे, ह्याच्या खाली नको. जास्त नाही घेतले तरी चालतंय, कारण का आपण 60च्या आसपास येतोच आहे. तुम्ही कसंही कॅल्क्युलेशन करा, नियर अबाउट 60 पॉसिबल आहे. तर मग येत का नाही? कारण आपला प्रॉब्लेम काय? समजा हे स्ट्रॉंग सब्जेक्ट आहेत, तर सर घाई गडबड झाली किंवा अटेम्प्टच नाही झाला किंवा त्याच्यापर्यंत पोहोचलो नाही, व्हॉट एव्हर, तुमची त्या 1 तासाची मॅनेजमेंट आहे ना, ती कोलमडते. तिथं काहीतरी तुम्ही प्रॉब्लेम करून क्रिएट करता. मग ह्या विषयांचा अभ्यास असू नये. सर 8च मार्क आले, अरे हो तुला इथं 10-12 घ्यायला पाहिजे होते. किंवा सर इथं 2च मार्क आलेत, लिटरली 2-2 मार्क 3-3 मार्क सुद्धा एका विषयात आलेले आत्ताच्या ह्याला. एवढा स्कोर डाऊन येणं अपेक्षित आहे का? हे सांगतो उत्तर की इथं हे कॅल्क्युलेशन तुम्हाला 60 पर्यंत कसं जाऊ शकतं. आता या
हा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो की आपण घाबरतो. मुळात आपल्यात निगेटिव्हिटी काय, आपण फोकस कशावर करायला पाहिजे, शेवटच्या टप्प्यामध्ये काय काय रीड झालंय, आपण काय रीड केलेलं आहे, काय रिवाईज केलेलं आहे ह्याच्यावर फोकस करायला पाहिजे. पण आपलं काय असतं, काय राहिलंय ह्याच्यावर जास्त फोकस असतं. उदाहरण देतो, समजा एका ह्याचे 20 टॉपिक आहेत, 20 घटक आहेत, कुठल्याही सब्जेक्टचे घ्या. ह्याच्यापैकी तुमचे जवळपास 15 टॉपिक वाचून झालेत, उरलेले 5 टॉपिक आहेत फॉर एक्झाम्पल. आता हे झालेले आहेत, काय झालंय आणि हे राहिले तुमचं. आता तुमचा प्रॉब्लेम काय, 15 टॉपिक झालेल्याचं समाधान, सॅटिस्फॅक्शन नसतं, 15 टॉपिक झालेल्याचा कॉन्फिडन्स नसतो. थोडा जो काही एरिया राहिला आहे तुमच्या, आता प्रत्येक सब्जेक्टचा कोणाचं कोणतं राहतो ना, की सर नाही हे वाचायचं राहिलं माझं, सर आता वेळच नाही मला, मग हे रिव्हिजन होतच नाही माझं, असा किरकोळ एरिया असतो आपला. बऱ्यापैकी रीडिंगचा पार्ट झालेला असतो. या किरकोळ एरियाची जी भीती असते, भीती ती याला डॅमेज करते. म्हणजे परीक्षेमध्ये ज्या वेळेला आपण जातो, ज्याचा कॉन्फिडन्स पाहिजे तो नसतो, ह्याची थोडीच किरकोळ जी राहील त्याची भीती जास्त असते. ही भीती तुम्हाला जे झालंय त्याला पण डॅमेज करते. अनुभव आलाय का बऱ्याच जणांना. मग तुम्ही म्हणाल सर ह्याला काय सोल्युशन आहे. बघा आता उदाहरणार्थ तुम्हाला हे झालंय, ह्याच्यावर प्रश्न म्हणजे मॅक्झिमम एरिया झाला तुमचा सब्जेक्टचा, 70-80% एरिया तुम्ही रीड केलाय, रिव्हिजन केलाय, ह्याच्यावर जास्त प्रश्न येणार ना. मग ऑब्व्हियसली आता जो राहिलेला एरिया आहे थोडाच वाचायचा तुमचा, ह्याच्यावर किती प्रश्न येणार, मुळात येतील का नाही हीच गॅरंटी नाही. तुम्ही म्हणा सर मग आले तर किती प्रश्न येतील, 15 पैकी थोडाच एरिया राहिला, समजा 2-3 टॉपिकच राहिलेत तुमचे, आणि त्या 2-3 टॉपिकवर 10 प्रश्न येणार का, किती 2 प्रश्न, बरं मी म्हणतो 3 प्रश्न, बरं चला 4 प्रश्न, खूप झाले. जो एरिया थोडाच आहे तोच राहिला असं मी गृहीत धरतो. जाणीवपूर्वक थोडा थोडा म्हणतोय, कारण मॅक्झिमम एरिया तुम्ही करणं अपेक्षित आहे तो केलेला आहे, राहिलेला थोडाच आहे, त्याच्यावर 4 प्रश्न आले, 4. आता तुम्हाला सर मग आता हे 4चं माझं राहिलं ना, अरे हे राहिले म्हणजे तुम्ही आत्ता रिव्हिजन करायचं राहिले, शेवटच्या टप्प्यात तुम्हाला त्याच्यावर हात मारायचा होता, ते झाला नाही, त्याच्यावर एक नजर टाकायची होती ती झाली नाही. ह्याचा अर्थ तुम्ही आत्तापर्यंत MPC करताना हे इतरचे टॉपिक एकदा वाचले नाही का आयुष्यात, वाचलेत, समजलेले आहेत, फक्त शेवटच्या टप्प्यात रीडिंग झालं नाही म्हणल्यानंतर ह्या 4 प्रश्नांपैकी मला सांगा, इलिमिनेशन मेथडनी, काही अभ्यासाच्या आधारावर असलेलं लॉजिक त्याच्या मेथडनी तुम्ही ह्याच्यातले 1 किंवा 2 प्रश्न तरी सॉल्व्ह करू शकता का नाही, इलिमिनेशननी, लॉजिकनी, कशाने तरी. म्हणजे तुम्ही शेवटच्या टप्प्यात वाचला नाही ह्याचा अर्थ कंप्लीट अननोन आहे का, नाही सर हे मला माहितच नाही, अख्ख्या आयुष्यात टॉपिक वाचला नाही असं तर नाही ना. हे इथं जर असेल तर ह्या 4 पैकी सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला यायची शक्यता आहे ना. मग आलं का, हे झालं. पण आता आपला प्रॉब्लेम काय, ह्या एवढ्या छोट्या एरियासाठी हे डॅमेज करतो. माझं म्हणणं आहे, जरी शेवटच्या टप्प्यात काही वाचायचं राहिलं असेल, कॉन्फिडन्स एवढा ठेवा की ह्याच्यावर आलेले प्रश्न कदाचित ठीक आहे माझे नाही हरकत नाही, पण इकडं येणारे जवळपास 15 पैकी 12च्या आसपास प्रश्न हे माझे येतीलच आणि येणारच आहेत, ह्याच्यावर कॉन्फिडन्स ठेवा. म्हणजेच इथं हे गणित परत मॅच झालं का. तुम्ही किमान 10 जरी पकडलं, मिनिमम 10 तरी वर्कआउट होतं. विचार करा, आपला प्रॉब्लेम काय, आपल्याला 10-12 सुद्धा मार्क येत नाहीत. मान्य झालं का, डोळे उघडले कसे भयानक प्रकारे सर, खरंच की. म्हणजे ह्याच्या मागे लागायचीच गरज नाही. तुमच्यातली जी निगेटिव्हिटी, सर माझं हे राहिलं ते राहिलं, अरे राहू दे आता शेवटच्या टप्प्यात, आता ह्याच्या भानगडीमध्ये हे डॅमेज करू नको. बरं मी म्हणते 12 नाही, 12 पैकी वर जरा 10 जरी घेतलं चालतंय. तुम्ही अजून एक गणित तुम्हाला सांगतो, ह्या 7 सब्जेक्टमध्ये तुम्ही परत मिनिमम लेवलला लो हँगिंग फ्रूट्स तरी म्हणतो, जे साधे सिंपल इझी प्रश्न आहेत ना ते जरी सोडवले तरी तुम्ही किती स्कोर येतं बघा. 10 जरी आपण म्हणलं तरी 70 वर गेला स्कोर. तुम्हाला सर एवढं शक्य नाही. बरं तुम्ही एका सब्जेक्टमध्ये 7 घ्या, 7 किती होते बघा, किंवा 8 घ्या, 8 किती होतं बघा. कसलंही कॅल्क्युलेशन करा तुम्ही. म्हणजेच एकंदरीत कन्क्लुजन काय, लो हँगिंग फ्रूट्स थेरी, जे साधे सिंपल इझी प्रश्न जे यायलाच पाहिजे ते आधी पटकन घ्या, खिशात टाका. नको त्याच्या मागे लागत बसून हे राहिलं ते राहिलं, सर अजून एक्स्ट्रा वाचायचं राहील, आता नको. इव्हन मी इकॉनॉमिक्सचं पण सांगतो, आता बजेटवर प्रश्न विचारलाय, सर्वेवर प्रश्न विचारलाय, डेटा आकडेवारी आली आहे, मग घे वाचून लगेच डेटा आकडेवारी, कशाला आता थांबा थोडं. जर वेळ असेल वाटलं की माझं सर बेसिक क्लिअर आहे, मग मी ॲडव्हान्सकडे जातो, मग व्हॅल्यू ॲडिशनकडे जातो. आता नवीन काही व्हॅल्यू ॲडिशन रिसोर्सेस वाचू नका, काही नाही. इव्हन मी सुद्धा टेलिग्रामला नवीन काही टाकत नाही का, कारण तुम्ही डिस्टर्ब होता. हे वाचलं राहिलं ते वाचायचं राहिलं, काहीच नाही. हे वर्कआउट करा, मिनिमम लेवलला कसे मार्क घेता येईल आणि काय राहिलंय ह्याच्यापेक्षा माझं काय झालंय, म्हणजेच इथं जास्तीत जास्त टार्गेट करा. 10 ते 12ची रेंज इच सब्जेक्टमध्ये तुम्हाला डेफिनेटली येणं शक्य. इकडं प्रश्न आला, तुमचा चुकला किंवा तुम्ही अटेम्प्ट नाही केला तरी तुमचं वर्कआउट होतं, रिझल्ट येतो. त्यामुळे कुठं फोकस करायचं, याच्याकडे. अजून थांबा पुढं. आता मार्क्स वाढवण्यासाठी आपण शेवटच्या टप्प्यात, परत सांगतो मी, लास्ट टप्प्यात काय करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, सर मी अजून खूप वाचायला पाहिजे,
अजून एखादं पुस्तक वाचतो सर, किंवा नवीन व्हॅलिडेशन करतो, करंट राहिलं, बजेट सर्वे राहिलं, अजून काही करतो, हे एक आहे. पण मला सांगा, वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला ही मर्यादा आहे का नाही? किती लेवल वाचणार, किती करणार? एक सब्जेक्ट आहे का तुम्हाला? 7 सब्जेक्ट आहेत. मॅथ रिजनिंगची प्रॅक्टिस करायची, करंटचा मोठा आवाका आहे. म्हणून आता शेवटच्या टप्प्यात जर मार्क वाढवायचे असेल तर ह्याच्यासाठी प्रयत्न कराच. ही सोडू नका लगेच सगळं बंद करणं, पण ह्याला काही लिमिटेशन्स आहेत. आता दुसरा एक मार्ग सांगतो, मला नाही वाटत महाराष्ट्रात कोणी ह्याच्यावर डिस्कस केला असेल. फर्स्ट टाइम तुम्हाला एक असा अँगल देतो, शेवटच्या टप्प्यात जर मार्क वाढवायचे असतील तर खूप जास्त वाचलं पाहिजे. याच्यापेक्षा तुम्ही परीक्षेत होणाऱ्या ज्या चुका आहेत ना, चुका कमी करा, म्हणजे मार्क वाढतील. आय विल एक्सप्लेन यू हे कसं काय वर्कआउट होतं ते. फॉर एक्झाम्पल, आत्ता रिसेंट कुठलाही पेपर घ्या, त्याच्यामध्ये तुमचे किमान, मी म्हणतो जास्त नाही, 8 प्रश्न. बघा, तुम्ही सांगा मला, कुठलीही एक्झाम प्री दिल्यानंतर तुम्हाला एक फिलिंग येतं का, सर स्कोर माझा कमी आला आहे, पण पेपरून बाहेर आल्यानं कळतं की किमान हे 10 प्रश्न मला यायलाच पाहिजे होते सर. म्हणजे हिस्ट्रीचे 2 असतील, जॉग्रफीचा 1 असेल, पॉलिटीचा 1 असेल, इकोचे 2 असतील, सर इझी होते पण सिली मिस्टेक झाली, किंवा मला वाचण्यात तिथं लक्षात आलं नाही, वॉट काही असेल. असे 8 ते 10 प्रश्न असे असतात की जे तुम्हाला यायलाच पाहिजे होते, पण तुमच्या वेगवेगळ्या कारणाने, वेगवेगळ्या चुकांनी तुमचे हे 8 ते 10 प्रश्न चुकले. मी 8 धरतो. आता येणाऱ्या पेपरमध्ये काय करायचं माहिती का, किमान माझं काय म्हणणं आहे, ह्या तुमच्या 8 ते 10 चुका आहेत ना, त्या जरी तुम्ही कमी केल्या, किमान तुमचे समजा 4च चुका झाल्या, म्हणजे याचा अर्थ 4 प्रश्न तुमचे आता बरोबर येत आहेत. म्हणजे तुमचा स्कोर हा 4ने काय होईल, प्लस होईल. कशामुळे? कारण तुम्ही काय केलं, तुमच्या मिस्टेक्स कमी केल्या की स्कोर काय होतो, वाढतो. येस ऑर नो? दुसरा अँगल कळाला का? म्हणून परत मी त्या 1 तासावर येतो. त्या 1 तासामध्ये पेपरमध्ये फक्त अभ्यास, कंटेंट ह्याच्यावर फोकस असतो. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे स्कोर वाढू शकतो. तुमच्या चुकांवर तुम्ही लक्ष द्या. कुठं सिली मिस्टेक्स होती, कुठं वाचण्यात गडबड होती, किंवा एकाच प्रश्नात अडकून राहतोय का, स्पीड मेंटेन होत नाही. कंबाईनला लक्षात घ्या, तिथं 1 तासात 100 प्रश्न सोडवणे म्हणजे ॲक्युरसी विथ स्पीड पाहिजे. नुसती ॲक्युरसी चालत नाही. सर मी प्रश्न बरोबर देतो पण 2 मिनिटात देतो. अरे काही सेकंदात एक प्रश्न सोडायचा तुला, 2 मिनिटात घेऊन काय करणार तू? बरोबर? बरं, नाही ना सर, मी स्पीड खूपच मेंटेन करतो, एकदम खूप फास्टमध्ये वाचतो आणि चुकवतो, तेही नको आहे. म्हणजे स्पीड पण पाहिजे आणि ॲक्युरसी पण पाहिजे. लक्षात घ्या. आणि ह्याच्यासोबत तुम्हाला चुका तुमच्या कमीत कमी करणं अपेक्षित आहे. जेवढ्या चुका कमी तेवढा स्कोर जास्त. म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये मार्क वाढवायचे असेल तर काय करायचं, अभ्यास तर चालूच ठेवा, नो इश्यू, पण त्याच्यासोबत ह्याच्यावर लक्ष द्या. मी म्हणतो प्रत्येक पेपरला जेवढ्या चुका होतात त्याच्यापेक्षा अर्ध्या कमी, म्हणजे 0 एरर करायचा प्रयत्न जरी केला तरी यू कांट इमॅजिन पेपर झाल्यानंतर आवर्जून गजानन भस्के तुम्हाला आठवलं, येस सर मी हा प्रयोग केला आणि पेपरमध्ये मी अलर्ट राहिलो, लक्ष दिलो की चुका होऊ देणार नाही. प्रत्येक पेपरला माझा अनुभव आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्याशी बोलतो ना, पेपर झाला तुमचे फोन मेसेज भरपूर येतात मला. मी आल्यानंतर त्यातून एकच गोष्ट ऑब्झर्व केली, ती म्हणजे सर इकॉनॉमिक्समध्ये अजून 2 प्रश्न येत होते मला, हिस्ट्रीमध्ये अजून 1 प्रश्न बरोबर यायला पाहिजे होता, पॉलिटीमध्ये असं करून करून तो आकडा तुमचा 8 ते 10 हे नॉट अ जोक जो येत होता. आणि मग हाच जर आणला की जिंकलात तुम्ही, तुमचा स्कोअर एवढा प्लस गृहीत धरा. आता ह्याचंच उदाहरण अजून देतो, या इकडं. आत्ताच्या ग्रुप बीच्या प्रिलिममध्ये हेच झालं का, काही जणांचा अभ्यास असू नये, अपेक्षेपेक्षा सर कमी स्कोर आला. आता काही जणांनी चेक केला नसेल, डोंट वरी, पण ज्यांनी केला काय ते, मग कमी येण्याचं कारण काय तर लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं सर माझा अभ्यास कमी, लक्षात घ्या हे एकमेव लेक्चर असेल, तुम्हाला जाणीव करून देतोय माझ्या ऑब्झर्वेशननुसार तरी तुमचा अभ्यास कमी नाही. हां, कोणाचा ज्यांचा स्कोर बाउंड्रीवर त्याच्याबद्दल, आता स्कोर त्याचा 20 आणि 25 आहे, तो अभ्यासच कमी व्हावा. मी कोणाबद्दल बोलतोय की ज्यांना असं वाटतं की सर समजा इथं मला जवळपास 45 ते 50 ही रेंज आली, आता मला अपेक्षा किती होती, किमान 50 ते 55, किमान म्हणतोय, तसं 60 असेल तर अजूनच चांगलं. पेपरची टफनेस वगैरे बघता जर आपण बघितलं तर हा मॅक्झिमम स्कोर आता दिसून येतोय. सो याच्यामध्ये तुमचा अभ्यास कमी आहे का, तर नाही. आता इथं काय केलं, त्या 1 तासामध्ये तुम्ही गडबडलात, काहीतरी प्रॉब्लेम झाला, मॅनेज करता आलं नाही. ह्या 1 तासात तुम्हाला तिथं जमल्या नसल्यामुळे तुम्ही, मी आता सांगितल्याप्रमाणे मला सांगा, किमान 10 क्वेश्चन प्रत्येकाने असे काढलेले आहेत. आता उदाहरणार्थ मला वाटतंय मॅथमध्ये एक बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना डॅमेज झालेलं आहे, काही सायन्समध्ये, जिओग्राफीमध्ये, वॉटएव्हर वेगवेगळे सब्जेक्ट असतील. समजा इथं आपण उदाहरणार्थ घेऊ, मॅथ सायन्स असेल किंवा जिओग्राफी अजून एक कुठला तरी, बरं हे 2च विषय घेऊ. आता मॅथमध्ये असं झालं, वेळ नाही पुरला, बरं अभ्यास कमी आहे का, नाही. परत प्रॉब्लेम कुठं झाला, 1 आवर मॅनेजमेंट, स्पीड, तिथलचं मला मॅनेजमेंट जमलं नाही. म्हणजेच ह्याचा अर्थ तुम्ही आता पेपरवरून बाहेर आल्यानंतर ज्याचा स्कोर एकदमच कमी आलेला आहे, हा ज्याचा आता 15च्या आसपास आला आहे मॅथमध्ये, इट्स ओके, पण डायरेक्टच 5, 6 ज्याचा असा आला आहे त्याला असं वाटतं की सर नाही, माझा किमान स्कोर 8 यायला पाहिजे होता, किमान 10 यायला पाहिजे होता, जो की येतोच, फक्त तिथं मला जमलं नाही. म्हणजे तुम्ही इथं 2-3 मार्क वाढवले, इथं सायन्समध्ये पण सेम तसंच. मला सांगायचं काय की तुमचा अभ्यास तर आहेच, परत प्रॉब्लेम कुठे होतो तुमचा,
1 आवर स्ट्रॅटेजीमध्ये कमी कुठं पडताय तर तुम्ही इथं कमी पडताय, पण अख्ख्या महाराष्ट्रात सगळीकडे फोकस कुठे आहे? अभ्यासाला. रिव्हिजन कर, रीडिंग कर, नोट्स काढ, परत रिव्हिजन कर, MCQ प्रॅक्टिस कर, PYQ, हे सगळं गरजेचं आहे. अरे पण हे सगळं आधी, शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही हे जर परत करत बसलात, काय काय करणार? MCQ प्रॅक्टिस, परत PYQ अनालिसिस केलं पाहिजे, रीडिंग केली पाहिजे, रिव्हिजन केलं पाहिजे, अजून नोट्स काहीतरी केलं पाहिजे. ह्याला मर्यादा नाही. याच्यावर न पटते का? जसा वेळ कमी कमी होत जातो तसं दडपण वाढत जातं, प्रेशर. कारण हे आधीच करणं अपेक्षित असते, जे आपलं झालंय ऑलरेडी. तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतोय? ह्याच्यामध्ये येतो. म्हणून आता फोकस तुमचा कशावर असला पाहिजे? 1 आवर स्ट्रॅटेजीवर. स्कोअर कमी येण्याचं रिझन काय तुमचं? परत 1 आवर स्ट्रॅटेजी. त्या एका तासात मी काय काय केलं पाहिजे ना, याच्यावर लिटरली चला आपण म्हणतो PhD करणे, हे जर तुम्ही करत बसलात तर तुम्ही जिंकाल. म्हणजे माझं म्हणणं इथून पुढं आता फार असं ते सैरभैर होऊन सर काय वाचू, हे वाचू, ते वाचू. आता तुमच्या एका मानसिकतेबद्दल मला लक्षात आलं, सांगतो. तुम्ही लायब्ररीत बसल्यानंतर काय करता? इकॉनॉमिक्स वाचायला घेतला. इकॉनॉमिक्स वाचता वाचता सर ते हिस्ट्रीचं राहिले, थोडं आठवते मला, मग हिस्ट्रीकडे जाता. हिस्ट्री वाचायला घेतलं, सर ते जॉग्रफीचं थोडं राहिले, मग तिकडे जाता. हे सैरभैरचं ना, हे पळापळचं आहे ना. म्हणजे तुम्ही हिस्ट्री वाचताय, जॉग्रफीचं काहीतरी आठवतं राहिलंय, जॉग्रफी गेलं, पॉलिटिक्स आठवतंय, इकॉनॉमिक्स आठवतंय, सायन्स आठवतंय. हे काय? हे सगळा ट्रॅप हे न थांबणारा आहे. तुम्हीच तुमच्या ट्रॅपमध्ये अडकताय. असं न करता अजून एक पॉईंट येतो की सायकोलॉजिकल डिक्लेअर करा, माझा अभ्यास झाला आहे इथं, आणि आता जे ज्याला पॉसिबल आहे तेवढं रिव्हिजन द्या आणि स्टॉप करा आणि इकडं फोकस करा त्या एका तासामध्ये. आता ह्याच्यात तुम्हाला एकूण कन्क्लुजन काय लक्षात आलं? परीक्षा पास होण्यासाठी, कंबाईनसाठी अभ्यास तर पाहिजेच. PYQ अनालिसिस, MCQ प्रॅक्टिस, रिव्हिजन, 1 डे रिव्हिजन, असं काय काय जे असेल ते तुम्ही केलंय. आता शेवटच्या टप्प्यामध्ये परत सगळं करायचं बसवू नका. आता तुम्ही माइंडसेटवर काम करा. अ स्ट्रॉंग माइंडसेट क्रिएट अ स्ट्रॉंग आउटकम, स्ट्रॉंग रिझल्ट हा तुमचा तेव्हाच येईल जेव्हा त्या एका तासामध्ये अटॅकिंग मोडमध्ये असाल. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही करायचं आहे, किती वेळ एका प्रश्नाला द्यायचा आहे, कुठं अडकवायचं आहे, आयोगाने कुठं ट्रॅप टाकलेला आहे. शेवटी ही परीक्षा आहे, लक्षात घ्या. तिथं आपण सेट पॅटर्नमध्ये जाऊ शकत नाही. नाही आयोग असंच करतो, मला माहिती आतापर्यंत नाही, कोणी सांगितलं? MPSC आहे ना. आणि जर परीक्षा आपण 100% प्रिडिक्ट करू शकत असेल तर मग त्याला परीक्षा म्हणायचं का? हाच तो खेळ आहे तुमचा. मी वर्गातही आवर्जून सांगतो, आत्मनिर्भर अभियान आठवते का? तुम्ही सक्षम व्हा, तुम्ही स्वतःला तिथं डील करायला शिकवा. साधा आला पेपर, सिंपल आला तर काय, मीडियम आला तर काय, टफ आला तर काय. कधी कधी आयोग काय करतो, एकच विषय असा टाकतो की प्रचंड किचकट, म्हणजे इरिलेव्हंट गोष्टी टाकतो. मग तो डील करता आलं पाहिजे. बरं, त्या एकाच विषयावर रिझल्ट ठरतो का? बरं, मिनिमम लेवलला ते मार्क कसे घेता येईल, व्हॉट एव्हर जे काय असेल ना, त्या पॉसिबिलिटीज चेक करा. आणि तिथं ज्या गोष्टी समोर आल्यात त्याच्यानुसार प्लॅन A ॲक्टिव्ह करायचा का B करायचा, टफ आहे का मीडियम आहे, स्पीड वाढवायची. कुठल्या याच्यामध्ये असं वाटतं की आता एखादा प्रश्न असा असतो फारच मोठा लेंदी आहे, तो स्किप केला चालतो. म्हणजे अजून एक लढाई तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रश्न हा आयोगाने तुम्हाला सोडवायला दिलेला नसतो. कुठला प्रश्न सोडून द्यायचा हे ज्याला जमलं तो जिंकला. हे एक फार मोठं आहे. 100ला 100 अटेम्प्ट करणं बाबा, काय हरकत नाही. पण जर तिथं आयोगाने काय असं टाकलं की तो अटेम्प्ट 90वर पण आला पाहिजे. काही मी विद्यार्थी दाखवतो तुम्हाला 85 अटेम्प्ट. मी जर पेपर टफ आला म्हणतो बरं का, नॉर्मल पेपर आला अटेम्प्ट तुमचा जास्त पाहिजेच, पण जर पेपर टफ आला, लेंदी आला तर अटेम्प्ट कमीच असतो, पण ॲक्युरसी जास्त पाहिजे. हे सगळे गणित फिक्स अशी डोक्यात नसतात. तिथं गेल्यानंतर काय काय आहे हे तुम्हाला जमलं पाहिजे. आणि तुम्हाला परत वाटतं की सर एका तासात मग आम्ही काय काय करणार, मग त्याच्यासाठी प्रिपेअर व्हा ना. मी हेच सांगतोय, मी नाही म्हणत की मी सांगतोय म्हणजे लेच भारी इथं बसून सांगतोय, अरे बाबा तुला तिथं सवय लावावं लागेल. मग त्या ह्याच्यात एका तासावर जे जे आपल्याला आत्तापर्यंत करता आलं नाही ते कसं करायचं याच्यावर विचार कर. आणि फक्त अभ्यास, रीडिंग, रिव्हिजन ह्याच्या बाहेर ये. स्वतःमधली असलेली भीती, अस्थिरता, घाई गडबड आणि तिथलचं आलेलं प्रेशर, मग एखादा प्रश्न चुकला की BP वाढतो किंवा एखाद्या ह्याच्यात वेळ जास्त गेला तर हे होतं, हे सगळं जे आहे ना हे बाहेर काढा. ह्याची लिस्ट तयार करा आणि 1 आवर स्ट्रॅटेजी स्वतःची तयार करून मग बघा कसा माइंडसेट होतो. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं जे इथं सांगितलेलं मी तुम्हाला, हे तुमची निगेटिव्हिटी, तुमचे आत्तापर्यंतचे फेलर्स, तुमचं काय रिग्रेट्स, कम्फर्ट झोन, ह्याला डायरेक्टली कात्री मारा, ह्याला पूर्ण कट करा. आणि मग इथं कट केल्यानंतर आता जे तुम्हाला हे सांगितलेलं आहे, हे स्ट्रॉंग सब्जेक्ट, वीक सब्जेक्ट, एवढे मार्क यायलाच पाहिजे, येतात. पेपर झाल्यानंतर असं वाटतं का नाही सर ह्याच्यातले एवढे मार्क तर किमान येतात. पेपर झाल्यावर तुमचा किती जणांचा स्कोअर मला सांगा बरं? 65 ते 70 टच होतो. म्हणजे आयोगाच्या बाहेर आल्यानंतर आपण ज्यावेळेला पेपर बघतो ना, हा पण प्रश्न यायला पाहिजे होता, पण आला का? नाही आला. कारण तिथं एका तासामध्ये आपल्याला जमलं नाही तेवढेच मार्क घ्यायला. सेम परत इथं काय झालंय आणि काय राहिलंय, फोकस कशावर करायचा. बरं, जे राहिलंय त्याच्यावर किती प्रश्न येतात, आला तरच, नाही आला तर, मग जे झालं त्याच्यावर तर मॅक्झिमम एरिया यायला पाहिजे ना. त्याच्यानंतर सेम स्कोर वाढवण्यासाठी शेवटची धडपड काय करतो आपण, नुसतं वाचत सुटतो. तुम्ही मिस्टेक्सवर फोकस करा. आत्तापर्यंत झालेल्या पेपरमध्ये काय काय चुका झाल्यात त्या. आणि ग्रुप बीच्या प्रिलिमला सेम तेच झालं की अभ्यास असूनही स्कोर कमी आला, 1 आवर स्ट्रॅटेजी.
म्हणजे फिरून गोष्ट कुठे येते परत 1 आवर स्ट्रॅटेजीची. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे हा फिअरचा. आपण विचार जास्त करत बसतो. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं शेवटच्या टप्प्यामध्ये ना नुसतं थिंकिंग, विचार करणे, भीती वाढून घेणे. जेवढं तुम्ही विचार करताय तेवढी भीती तुमची वाढते, ही फिअर. आणि जेवढं तुम्ही जे हातात आहे तेवढं करता तेवढी भीती तुमची कमी होत जाते आणि कॉन्फिडन्स वाढत जातो. पॉईंट टू बी नोटेड. थोडंच करा पण परफेक्ट करा आणि मोकळं व्हा. आणि शेवटच्या टप्प्यात तर स्वतःला मोठं टास्क देऊच नका. फार मोठं असं काय ते ठरवायचं की सर इकॉनॉमिक्स हे करतो, पॉलिटिक्स हे करतो. अरे टार्गेट थोडं दे बाबा. आपला अजून एक काय पॉईंट असतो माहिती आहे का? समजा आता मी इकॉनॉमिक्स वाचतोय आणि असं वाटतं की आता 5 टॉपिक 10 टॉपिक काहीतरी ते करायचे, 6 टॉपिक झालेत, आता ते उरलेले 2-3 टॉपिक आहे नंतर करतो, की शेवटच्या दिवशी जायच्या आधी ना मला वेळ भेटते मी ते करतो. ठीक आहे, इकॉनॉमिक्सचे तुम्ही 1-2 टॉपिक ठेवले. पॉलिटीमध्ये आलो तसंच सेम वाचलं, आता भीती वाटते जिओग्राफीची, मग पॉलिटीचं पण काय करतो हे मी शेवटच्या दिवशी करतो. अजून कुठलं तरी असं विषय असं थोडं 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 करू ठेवून काय करतो, एक डोंगर तयार करतो आपण स्वतःच. आणि मग शेवटच्या दिवशी अरे पॉलिटी पण राहिलं, हिस्ट्री पण राहिलं, अरे राहिलं काहीच नाही ॲक्च्युली, तू वाचलंय पण ते उगत थोडं 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 ठेवून तू स्वतः डोंगर निर्माण केला. होतंय का असं? बघा मी माझ्या स्टार्टपासून या लेक्चरमध्ये कितीतरी गोष्टी अशा सांगतो ज्या रिलेट होत आहेत का तुम्हाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून घ्या आणि त्या स्क्रॅप करा आणि तुमची फीडबॅक नक्की मेन्शन करा. हे तुम्हाला कुठल्या पुस्तकात मिळणार नाही, कुठल्या लेक्चरमध्ये मिळणार नाही. हा सगळा गेम माइंडसेटचा आहे. ॲक्च्युअल तुमचे प्रॉब्लेम्स मी तुमच्याच कन्व्हर्सेशनमधून काढून घेतलेले आहेत. त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करा, फीडबॅक मेन्शन करा. हे सगळं जे चाललंय तुमच्या उपयोगी येतंय का, आणि आवर्जून तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना ग्रुपमध्ये शेअर करा. रिझल्ट न येण्याचे कारणं हे शोधलेत मी ह्याच्यात. तुम्ही बघा कुठल्याही सब्जेक्टमध्ये काय करायला पाहिजे, काय रिव्हिजन करायला पाहिजे, ते गेला सगळा वेळ काळ. मी आत्ता जे बोलतोय ना तर तुम्ही चुकता कुठं. जसं आता सांगितल्याप्रमाणे की नाही आता ह्याचं थोडं नंतर वाचतो नका ना, आता डिक्लेअर करा ना. सायकॉलॉजिकल सॅटिस्फॅक्शन मिळवा, ज्याला मी डिक्लेरेशन म्हणतो. मी आता जर हिस्ट्री वाचत असेल तर आता पुन्हा वेळच मिळणार नाही हे स्वतःला सांगा आणि हिस्ट्री डिक्लेअर करून टाका. हिस्ट्री संपलं, आता परत पॉलिटी घेतलं, संपलं. म्हणजे काय होईल, तुम्हाला एकदा तो विषय झाला की कॉन्फिडन्स येईल आणि परत जिओग्राफी वाचताना पॉलिटी आठवणार नाही, पॉलिटी वाचताना इकॉनॉमिक्स आठवणार नाही. का राहिले ठेवलंय, ही भावनाच तुमची भीती निर्माण करते. आणि मग ही भीती एवढी वाढते, ह्या भीतीचं रूपांतर निगेटिव्हिटीमध्ये होतं, डिप्रेशनमध्ये होतं, प्रचंड अस्थिरता होते आणि अभ्यास केलेला सगळा पाण्यात जातो. इतकी वर्ष घेतलेली मेहनत ही सगळी पाण्यात जाती. खूप अभ्यास केलेला, परत शेवटी काय वाटतं काहीच झालं नाही. अरे असं कसं काही झालं नाही, आणि मग इतके वर्ष काय केलं? फक्त आपण स्वतःचा तो बबल करून घेतलेला असते, स्वतःच्या मनात ते डोंगर तयार करून घेतलेला असते. ॲक्च्युली तुम्ही तो डोंगर पूर्ण पार केलेला आहे, तुम्ही टॉपला आहात, पण नाही अजूनही त्या टॉपला डोंगरावर डोंगर तयार करायची सवय लागलेली आहे आपल्याला. पटतंय का? रिलेट होतंय का? आणि ही रिॲलिटी आहे का? परत हे का मी म्हणतोय मेन्शन करा, व्यक्त व्हा. कारण तुमच्या भावना ज्या आहेत त्या मी म्हणून कन्व्हर्सेशनमधून जे घेतलेले आहेत ह्या खऱ्याच आहेत का, आणि ह्या चुका ज्या तुम्ही सुधारलेल्या आहेत त्याच्या आधीच्याही परीक्षेला कुठलंही मी सांगितलेलं, बऱ्याच जणांनी ते फॉलो केले, त्यांना रिझल्ट मिळालेले आहेत. ह्या परीक्षेला संधी सोडू नका. आधी स्ट्रगल कमी करा आपल्याला. एकतर ॲड येत नाहीत वर्षानुवर्ष, एक वर्ष गॅप पडतं. ॲड आली तर परीक्षा होत नाहीत, परीक्षाचा डेट डिक्लेअर झाली तर पुढे जाते कुठल्या तरी कारणाने, परीक्षा झाली तर रिझल्ट लागत नाही. किती परेशानी स्ट्रगल, त्यात तुम्ही परत अजून स्वतः अजून अडचणी वाढून घेतल्यानंतर कसा रिझल्ट येईल? आणि हे सगळं का सांगतोय बाबांनो, इतके वर्ष ह्या फील्डमध्ये बघतोय ना, तर माझी ती तळमळ की तुम्ही ह्याच्यातून बाहेर पडा इन द सेन्स पॉझिटिव्हली. पटकन पोस्ट घ्या आणि हे करा. खूप अवघड आहे, काहीतरी आपण करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या आधी सांगितलं ना, स्ट्रॉंग सब्जेक्ट आणि वीक सब्जेक्ट. खरंच तुम्हाला आज वाटतं का की यार 50-55 मार्क तर खरंच यायला पाहिजे, मग काय येत नाही हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. त्या एका तासामध्ये आपण येणाऱ्या गोष्टीसुद्धा चुकून बसतो, म्हणल्यानंतर स्कोअर 40, 42, 45 असा येऊन टाकतो, जे की ॲक्च्युली 50-55च्या पुढे रेंजमध्ये पाहिजे. ठीक आहे. सो हे सगळं डोंगर काढणं बंद करा आणि सायकोलॉजिकल डिक्लेरेशन करून टाका. हा सब्जेक्ट संपलाय, आता मी ह्याला पुन्हा हात लावणार नाही. परत बघू करू ना, तुम्ही पेपरच्या आदल्या दिवशीपर्यंत स्वतःला नुसतं एवढं मोठं ठेवून देता असं वाढवायला की हे वाचायचं. ती फिलिंग आधी कमी करा. नेक्स्ट पुढं. आता इथं परत तेच येतं की सध्या तुमच्याकडं जर असं वाटलं की सर निगेटिव्हिटी आहे, दडपण आहे, खूप आहे, मान्य आहे, तुम्ही खूप हुशार आहात, तुमच्याकडे प्लॅन परफेक्ट आहे, ग्रेट आयडिया आहे, ह्याला 0 व्हॅल्यू आहे. कधी जोपर्यंत तुम्ही काही करत नाहीत, थोडं का असणं पण करा. डुईंग म्हणजेच ह्याला 1 म्हणता येईल. हे केल्यावर मग ह्याच्यावर 0, इथं 0, मग ह्याची किंमत वाढत जाईल. 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 हे नंतर. पण आपल्याकडे काय माहिती आहे का, चांगला प्लॅन आहे, खूप ग्रेट आयडिया आहे, खूप सर हुशार आहे मी, ग्रास्पिंग पॉवर खूप आहे, रिव्हिजन खूप झालंय, सगळं काय, पण शेवटच्या टप्प्यात जे करायला पाहिजे ना आपण ती डुईंगच करत नाहीत. म्हणून तिथं प्रॉब्लेम येतो ना. फक्त विचार करणे, ॲक्च्युली जे थोडंच काही असेल करणं ते न करता भीती वाढून घेणे. आणि मग हा सगळा निगेटिव्ह माइंडसेट जो आता आपण बघतोय तुमच्यामध्ये, इथून आपल्याला कुठे उडी मारायची पॉझिटिव्ह माइंडसेटकडे. सो दिस इज ऑल अबाउट 1 आवर स्ट्रॅटेजी माइंडसेट. तुम्हाला हा व्हिडिओ, हा कंटेंट कसा वाटला? नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल. आणि खरंच थोडी पॉझिटिव्हिटी आली का?
थोडी मळब निघून गेली का मनातली? जे कन्फ्युजन होतं ना, सर काय वाचू, काय करू, शेवटच्या टप्प्यात 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिलेत, हिस्ट्री राहिला, पॉलिटी राहिला आहे, म्हणजेच आता तुम्हाला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, सायकोलॉजिकल गेम कसा टॅकल करायचा आहे, अटॅकिंग मोडमध्ये कसं जायचं, ह्याच्यासाठी बेसिक इनपुट्स मिळाले का, आणि ह्याच्या आधारावर तुम्ही तुमचा प्लॅन करा. आता परत हे सगळं मी जे सांगितलं 100% तंतोतंत फॉलोज करा, अजिबात अट्टाहास नाही माझा. तुम्ही ठरवा, तुम्हाला परत अजून वाचायचं वाच बाबा, काय करायचं ते कर, काय हरकत नाही. माझं काम आहे सांगणं, बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या. ह्याच्यात मी समजा एक्झाम्पल 10 पॉईंट सांगितले, 10 पैकी तुम्हाला 5च ह्याचे योग्य वाटले, 5च घ्या, 5 सोडून द्या. किंवा मी सगळं सांगितलेलं त्यातलं एकच चांगला वाटला, बाकी सगळे इरिलेव्हंट वाटले, सोडून द्या. आपल्याला इथं तू बरोबर का मी बरोबर, मीच भारी, मी सांगतोय म्हणजेच ग्रेट, काही घेणदेण नाही. तुम्हाला मदत व्हावी, काही गोष्टी ह्या पुस्तकात नाहीत, कुठं चर्चेमध्ये नाहीत, किंवा ह्याच्यावर कोणी डिस्कस करत नाही म्हणून मी ते तुमच्या समोर आणतोय. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः आता तुमच्या पद्धतीनं मोल्ड करा. तुम्हाला जे तुम्ही कुठल्या प्रॉब्लेममध्ये फिट होता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सगळ्यांना सगळंच हे लागू होतं असंच नाही, काही जणांनी ऑलरेडी त्याच्यावर काम केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा. हे सगळं जे सांगितलं ते, आणि इथं आपण अभ्यासातून एवढं शिकतो, काही प्रॅक्टिस करून अजून थोडं जास्त शिकतो. ॲक्च्युली ज्या चुका आहेत ना आपल्या, त्याच्यातून सगळ्यात जास्त शिकतो. हाच माझा मेन उद्देश होता. 1 आवर स्ट्रॅटेजी म्हणजे काय, की आपण अभ्यास खूप केला, प्रॅक्टिस खूप केली. येस ऑर नो सर? बॅच केली आहे मी, रीडिंग केली आहे, पुस्तक वाचले सगळं, POQ डिकोडिंग बॅच झाली आहे, MCQ प्रॅक्टिस झाली आहे, टेस्ट सिरीज केलेली आहे, रिव्हिजन, 1 डे रिव्हिजन झालेलं आहे. हे म्हणजे हे एवढं आहे. आता ॲक्च्युली तुम्ही ह्याच गोष्टीतून जास्तीत जास्त फोकस करता शिकायचा, हे सोडून देता. आपल्या चुकांकडे दुर्लक्ष करून म्हणजे पळणे, लांब पळणे, आणि त्याच्यातून जर तुम्ही शिकलात तर बघा ना, ह्याचा इथं हा कसा आहे ग्राफ, किती लेवलला वाढतोय, हे मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. आणि एक्झॅक्टली ह्याच्या आधी ज्या परीक्षा दिल्यात तुम्ही, म्हणजेच ॲक्च्युली रिझल्ट हा तुमचा अभ्यासामुळे जात नाही, तर 1 आवर स्ट्रॅटेजी, 1 आवर मॅनेजमेंट, त्या 1 तासामध्ये असलेला माइंडसेट, याच्यामुळे रिझल्ट जातो. पॉईंट टू बी नोटेड. म्हणून फोकस हा तुमचा परत खूप अभ्यास, रिडिंग, रिव्हिजन हे तर ठेवाच, ह्याच्यासोबत काय का 1 आवर मॅनेजमेंट, 1 आवर माइंडसेट, आणि स्ट्रॉंग माइंडसेट हा जर असेल तर डेफिनेटली स्ट्रॉंग रिझल्ट येतो. आय विल प्रूव्ह यू. जस्ट ह्या येणाऱ्या परीक्षेला तुम्ही ह्या माइंडसेटनी टॅकल करा, बघा तुम्हाला कसा फरक जाणवेल. दिस इज ऑल अबाउट 1 आवर स्ट्रॅटेजी. आणि ह्याच्यामध्ये इथं सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक मुद्दा मी परत घेणार नाही, पण स्ट्रॉंग माइंडसेट, स्ट्रॉंग आउटपुट, हे कुठेतरी वाक्य लिहून ठेवा. आणि जाता जाता एकच सांगेल, मागच्या कितीही फेलर्सला, निगेटिव्हिटीला आपण किती धरून ठेवायचं हे आपल्यावर आहे, का सोडून देऊन आता एक मोठी संधी आहे समोर, ती साध्य करायची आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, कधीही लक्षात ठेवा, पराभव हा आधी मनात होतो, नंतर रणात होतो. तुम्ही स्वतः जर घाबरलात, मनातच प्रचंड भीती आहे, तर डेफिनेटली रणात हारणार. मनातला जो काही पराभवाचा जो काही एरिया आहे तो आधी बाजूला करा. जेवढा कॉन्फिडन्स आणता येईल तेवढा आणा. शेवटच्या टप्प्यामध्ये लढाई वाचनाची ॲक्च्युली नसतेच, अभ्यासाची नसतेच. उगाच तुम्ही स्वतःला इतरांसोबत कंपॅरिझन करता, सर त्याचा खूप अभ्यास झाला आहे, सर त्याला एवढं स्कोर, असू दे ना. आता शेवटच्या टप्प्यात अभ्यास असूनही जर माइंडसेट खराब झाला तर, किंवा त्या 1 तासात त्याला मॅनेजमेंट नाही जमली तर 0 व्हॅल्यू अभ्यासाला. त्यामुळे इथून पुढं त्या 1 तासात जो कोणी स्ट्रॉंग माइंडसेटनी परीक्षा देईल तोच स्कोर काढणार, तोच जिंकणार. लिहून घ्या. म्हणजे रिलॅक्स माइंडसेट, पॉझिटिव्ह अप्रोच, आणि तिथलचे कॅल्क्युलेशन. कुठला प्रश्न सोडायचा, कुठला सोडून द्यायचा, कुठला विषय आधी घ्यायचा, मॅथ रिजनिंग आधी घ्यायचा का GS आधी घ्यायचं, किंवा जरी GS आधी घेतलं ना, आयोगाने फारच लेंदी टाकलं तर पटकन पुढे कसं सरकवता येईल, स्वतःला सांगा. तिथे कॅल्क्युलेशन बदलायला कसं काय करायचं आहे ह्याच्यासाठी तयार करा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. सो परत एकदा तुमचे सगळे फीडबॅक, प्रतिक्रिया नक्की मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, कसा वाटला हा कंटेंट. आणि लढू, जिंकू, या सगळ्या अप्रोचने आपण इथं प्रयत्न करतोय. जेवढे बेसिक इनपुट्स मला तुम्हाला द्यायचे ते मी आपल्या टेलिग्राम मार्फत आणि यूट्यूब मार्फत देत असतो. नक्की टचमध्ये राहा. आणि मी परत सांगितल्याप्रमाणे पराभव हा आधी मनात होतो, नंतर रणात होतो. मनातला पराभव काढून टाका. येणाऱ्या परीक्षेत नक्की आपण जिंकू. आणि ही जुन्या विद्यार्थ्यांसाठी फार मोठी, काय म्हणतो आपण त्याला, अतितटीची लढाई आहे. नवीनला तर एक संधी आहे, नवीन आहे म्हणलं तुमच्याकडे वेळ आहे, अजून एक संधी येऊ शकते घरच्यांकडून, कारण तुम्ही आत्ताच जॉईन केलेलं आहे. जुन्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या खूप वर्षांपासून गोष्टी फेस केलेल्या आहेत, त्यांनी इथपर्यंत आलेत, आणि त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायचं. म्हणून माझी तळमळ ती आहे की बाबांनो, त्या 1 तासातच तुम्ही कमी पडता, त्याच्यावर फोकस करा. जी एक ना एक छोटी बारकाईची गोष्ट आहे ती शोधून काढा, चुका कुठं होत आहेत, आणि त्याच्यावर जास्तीत जास्त कमांड आणा. बघा, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत की सर ही काय जादू झाली. म्हणजे लिटरली अभ्यास झाला नाही, हे झालं नाही, ते झालं नाही, ह्याच्यापेक्षा जे झालंय त्याच्यावर तुम्ही रिझल्ट काढू शकता. हे वाक्य लिहून ठेवा. आणि मग नाही रिझल्ट आला तर मला म्हणा. त्यामुळे पेपर झाल्यानंतर आवर्जून फोन करा, तुमचे काय असेल प्रतिक्रिया मला कळवा. भेटूया रविवारच्या पेपरनंतर त्याचं ॲनालिसिस करताना. ऑल द बेस्ट. लढा आणि जिंका. थँक्यू.